मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण हाऊसिंग फायनान्सच्या कंपन्याची चर्चा करणार आहोत। पंतप्रधान आवास योजनेचा फायदा या कंपन्यांना भविष्यात होणार आहे। तसेच आपल्या आजूबाजूला जरी पाहिलं तर भरपूर बांधकामं चालू आहेत, त्यामुळे त्याही बांधकामाचा फायदा ह्या कंपनीला होणार आहे। कारण लोक कर्ज काढून घर बांधतात, त्यामुळे ह्या कंपन्यापैकीच कुठेतरी कर्ज घेतल्या जाईल आणि त्याचा फायदा ह्या कंपन्याला होऊ शकेल। ज्या कंपन्या जर आपण खरेदी करून भविष्यामध्ये त्या कंपन्यामध्ये टिकून राहिलो तर आपला चांगला फायदा होऊ शकतो। तर त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे होम फर्स्ट फायनान्स। 1000वर ही कंपनी सध्या ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो। 3.07% ही काल मायनस झालेली आहे। 8,900 करोडचं मार्केट कॅप आहे, जवळपास 9,000 करोडचं मार्केट कॅप। स्मॉल कॅप कंपनी आहे। पी पाहिला तर 26चा, आरओसी 11.2, आरओई 15.5, फेस व्हॅल्यू 2ची, 28.6ची प्रॉफिट ग्रोथ आणि 23.4ची प्रमोटर होल्डिंग आहे। ह्या कंपनीचे ईपीएस जर पाहिले तर ईपीएस सतत वाढत आहेत, म्हणजे कंपनीचं प्रॉफिट हे चांगलं जनरेट करत आहे। 31.5चा मिडियन पी आहे आणि कंपनी मिडियन पीच्या खाली मिळत आहे, म्हणजे आपल्याला ही गुंतवणुकीची संधी आहे। सेल्स जर पाहिले तर मार्च 2013 पासूनचे सेल्स 6 करोडचे जे सेल्स आहेत ते 1380 करोडपर्यंत आलेत, म्हणजे किती पटीमध्ये सेल्स वाढले तुम्ही बघू शकता। प्रॉफिट -1 करोड होतं ते आता 342 करोडपर्यंत आलेलं आहे। त्यामुळे सेल्स प्रॉफिट ह्या कंपनीची इथं आपल्याला जबरदस्त चांगली पाहायला मिळते। त्यामुळे गुंतवणूक करून जर इथं थांबलं तर तसाच पैसा ही कंपनी बनवू शकते। चालू 3 वर्षामध्ये फक्त 7%चा CAGR बनवून दिला आहे आणि इथं जर पाहिलं तर 45%चा प्रॉफिट ग्रोथ आहे। तर कंपनी अजून चालणार आहे, हे सरळ सरळ लक्षात येत आहे, कारण आपल्या प्रॉफिटलाच शेअरचं प्राइस फॉलो करत असते। त्यामुळे भविष्यामध्ये ही कंपनी पैसा बनवू शकते, कारण हिचे प्रॉफिट चांगले आहेत। चालू वर्षामध्ये फक्त 1%चा CAGR आहे। इथं बघू शकता चार्ट जर पाहिला तर सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या मध्ये कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो। 1000वर कंपनी ट्रेड करते, हा रेजिस्टन्स आहे। इथं बघू शकता हा रेजिस्टन्स आणि हा सपोर्ट घेत कंपनी वर जात आहे। तर गुंतवणुकीची संधी आहे। जर एकही शेअर नसेल तर इथं चालू करायला हरकत नाही। पुन्हा थोडीशी खाली आली तर 850-900च्या आसपास जर पुन्हा येत असेल तर ती सुवर्ण संधी होईल। सपोर्टवर केलेली खरेदी भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते। त्याच्यानंतर दुसरी कंपनी आहे आवास फायनान्स। आवास फायनान्सचं प्राइस चालू आहे 1665 रुपये, फ्लॅट क्लोजिंग शुक्रवारची इथं बघू शकता। 13,000 करोडचं मार्केट कॅप आहे, म्हणजे होम फर्स्ट फायनान्सपेक्षा थोडीशी जास्त मार्केट कॅपवाली कंपनी आहे। पी पाहिला तर 24चा, आरओसी 9.91, आरओई 13.9, फेस व्हॅल्यू 10ची आहे, 14.6ची प्रॉफिट ग्रोथ आणि 26.5ची प्रमोटर होल्डिंग आहे। ईपीएस जर पाहिले तर ईपीएस ह्याही कंपनीचे चांगले वाढत आहेत, म्हणजे कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे। त्याचबरोबर मिडियन पी जो आहे तो 42.2चा आहे। इथं बघू शकता 42.2 हा मिडियन पी आहे आणि कंपनी त्याच्या बरीच खाली ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते। आणि ह्यावेळेस आपण इथं गुंतवणूक केली पाहिजे, तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्याला चांगला पैसा कंपनी बनवून देऊ शकते। सेल्स बघू शकता, रेव्हेन्यू म्हणून त्याला आपण मार्च 2013 पासूनचे रेव्हेन्यू बघा, 18 करोडचे रेव्हेन्यू आहेत, 2176 करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट हे 2 करोडचं आहे, ते 533 करोडपर्यंत आलेलं आहे। सेल्स प्रॉफिट ह्या कंपनीचे आपल्याला चांगले पाहायला मिळतात। बघू शकता इथं गुंतवणूकदाराला 5 वर्षापासून -2%चा CAGR आहे, म्हणजे 5 वर्षापासून कंपनी चाललेलीच नाही। 3 वर्षात -13 आणि चालू वर्षामध्ये 13%चं CAGR ह्या कंपनीनं बनवून दिलेलं आहे। चार्ट जर बघितला तर डाऊन ट्रेंड संपलेला आहे, क्लिअर कट दिसतंय। हा डाऊन ट्रेंड होता, इथं संपला, इथं सपोर्ट घेतला आहे। कंपनी सध्या साईडवेज चालत असलेली बघू शकता, इथं सपोर्ट घेत आहे। 1664वर कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते। गुंतवणुकीची संधी आहे। हा एक यू पॅटर्न बनण्याच्या आधी आपण जर खरेदी केली तर इथून आपला इथपर्यंत चांगला पैसा बनू शकतो आणि इथं ब्रेकआउट झाल्यानंतरही कंपनी बरीच वर जाऊ शकते। त्याच्यानंतर आधार हाऊसिंग फायनान्स, ही पण कंपनी चांगली आहे, फक्त 424 रुपये हिची प्राइस आहे। फ्लॅट क्लोजिंग शुक्रवारची बघू शकता। ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर 18,000 करोडचं मार्केट कॅप आहे। पी 21.9, आरओसी 11.4, फेस व्हॅल्यू 18ची आहे, आरओई 18चा आहे, फेस व्हॅल्यू 10ची आहे, 33ची प्रॉफिट ग्रोथ आणि 75.9ची प्रमोटर होल्डिंग आहे। कंपनी इथं बघू शकता ईपीएस ह्या कंपनीचे वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळते। नवीन लिस्ट झालेली ही कंपनी आहे, त्यामुळे 4च क्वार्टर इथं बघायला मिळत आहेत। मिडियन पी जो आहे 23.9चा, त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे, तर ही गुंतवणुकीची संधी आहे। रेव्हेन्यू बघू शकता, मार्च 2019 पासूनचे 1266 करोडचे रेव्हेन्यू आहेत,
ते 28,842 करोडपर्यंत आलेत आणि 162 करोडचं प्रॉफिट हे 834 करोडपर्यंत आलेलं आहे. सेल्स प्रॉफिट ह्याही कंपनीची आपण इथं बघू शकतो चांगली आहे. सेल्स आणि प्रॉफिट चांगली आहे आणि इथेही गुंतवणूकदाराला पैसा बनविल. नवीन लिस्ट झाली असल्यामुळं इथं आपल्याला काहीही दिसत नाही. परंतु प्रॉफिट ग्रोथ बघू शकता 5 वर्षाची 34, 3 वर्षाची 30 आणि चालू वर्षामध्ये 33. म्हणजे एक स्टेबल प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपनीची आहे आणि पैसाही कंपनी जवळपास तसाच बनविल. तर ही कंपनीसुद्धा चांगली आहे. चार्ट जर बघितला तर इथं बघू शकता हा डाऊन ट्रेंड, इथं ब्रेकआउट, पुन्हा हा डाऊन ट्रेंड, इथं आता ब्रेकआउट कुठंतरी होईल. इथं होईल माहीत नाही कधी होईल, किंवा पुन्हा इथं सपोर्ट येईल आणि पुन्हा वर गेल्यानंतर ब्रेकआउट देईल. परंतु गुंतवणुकीची संधी आहे, वरून आपल्याला डिस्काउंटही आहे आणि आता गुंतवणूक करायला हरकत नाही. इथंही छोटं डाऊन ट्रेंड होता, त्याच्यानंतर ब्रेकआउट आणि बरीच वर कंपनी गेलेली आहे. तर चाल एकंदरीत अशीच आहे कंपनीची. ब्रेकआउट कधी होईल सांगता येत नाही, परंतु आता कंपनी ब्रेकआउटच्या जवळपास आलेली आहे असं दिसत आहे. त्याच्यानंतर पुढची कंपनी आहे ॲप्टस. इथं बघू शकता ना, ॲप्टस व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स. 304 वर कंपनी ट्रेड करत आहे. म्हणजे प्राईसच्या मानानं ही आणि मागची दोन्ही कंपनी स्वस्त आहेत. 1.5% जवळपास ही मायनस झालेली बघू शकता. मार्केट कॅप 15,000 करोडचा आहे. पी जर पाहिला तर 22चा, ROC 14.7, ROE 17.2, फेस व्हॅल्यू 2ची, 22.5ची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि जवळपास 54%ची प्रमोटर होल्डिंग बघू शकता. इथं जर पाहिलं तर EPS कंपनीचे चांगले वाढत आहेत. मिडियन पी जो आहे 27.3चा, त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे. म्हणजे हाऊसिंग फायनान्स या बऱ्याच कंपन्या मिडियन पीच्या खाली ट्रेड करत आहेत आणि ही गुंतवणुकीची संधी आहे. भविष्यामध्ये आपल्याला ह्या कंपन्या चांगला फायदा करून देऊ शकतात. इथं बघा सेल जर पाहिले तर मार्च 2017 पासूनचे सेल्स 126 करोडचे आहेत, ते 1542 करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट 37 करोडचं 675 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. सेल्स प्रॉफिट ह्या कंपनीचे चांगले आहेत. इथं बघू शकता डबल डिजिट चांगले आहेत आणि गुंतवणूकदाराला 3 वर्षात -4% आणि चालू वर्षामध्ये -8% CAGR बनवला आहे. म्हणजे कंपनी जशी लिस्ट झाली तशी पैसे बनवलेले नाहीत आणि ही गुंतवणुकीची संधी आहे. खाली आपण रिझर्व्ह आणि कर्ज बघत नाहीत, कारण फायनान्स कंपनी असल्यामुळं रिझर्व्हपेक्षा कर्ज प्रत्येकीला जास्त आहे आणि ती आपण सोडून देत असतो, म्हणून ही आपण बघत नाहीत. चार्ट जर बघितला तर कंपनी बघू शकता इथं लिस्ट झालेली कंपनी आणि त्याच्याही खाली आज मिळत आहे. म्हणजे -टक्क्याचा जो CAGR होता त्याच्यामुळेच होता आणि कंपनी हा डाऊन ट्रेंड संपून इथं ब्रेकआउट झाला आहे, तिथंच सपोर्ट घेतला आहे आणि आता साईडवेज चालत आहे. इथं बघू शकता तुम्ही कंपनी ही साईडवेज चालत आहे. सपोर्ट जवळ मिळत आहे, 300चा सपोर्ट आहे, तिथंच जवळपास कंपनी मिळत आहे. गुंतवणुकीची संधी अशा कंपनीमध्ये. मार्केट जर सोमवारी पडलंच तर ह्या कंपन्या अजून जर खाली मिळत असतील तर न घाबरता अशा कंपनीमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे. भविष्यामध्ये ह्या कंपन्या पैसा बनवून देऊ शकतात. त्याच्यानंतर सगळ्याची आवडती बजाज हाऊसिंग फायनान्स. बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये गुंतवणूक केली असेल. सध्या ही कंपनी मायनस आहे. 126 वर ही कंपनी ट्रेड करत आहे. जवळपास सपोर्ट जवळ ही कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकतो आपण. मार्केट कॅप जर पाहिलं तर 1,05,000 करोडचं मार्केट कॅप. म्हणजे आता ज्या कंपन्या बघितल्या त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मार्केट कॅप वाली कंपनी ही आहे. पी जर पाहिला तर 60चा, ROC 9.42, ROE 15.2, फेस व्हॅल्यू 10ची, 37.6ची प्रॉफिट ग्रोथ आणि 88.8ची प्रमोटर होल्डिंग आहे. एकच क्वार्टर झाले त्यामुळे इथं काय सांगता नाही, पण मिडियन पीच्या खाली कंपनी आहे एवढं बघता येईल. त्याच्यानंतर आपण रेव्हेन्यू बघू. मार्च 2020 पासूनचे रेव्हेन्यू बघता येईल. 2,646 करोडचे रेव्हेन्यू 7,617 करोडपर्यंत आलेत आणि सतत वाढत असलेली तुम्ही इथं बघू शकता. नेट प्रॉफिट 421 करोडचं 1,731 करोडपर्यंत आले. नेट प्रॉफिटही सतत वाढत आलेलं इथं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सेल्स प्रॉफिट कंपनीची चांगलीच आहे. इथं बघता येईल आपल्याला सेल्स आणि प्रॉफिट चांगला आहे. इथंही पैसा बनेल, पण आपण वेळ द्यावा लागेल कंपनीला, तरच आपला पैसा बनू शकतो. चार्ट बघितला तर कंपनी सध्या एकदम शेवटच्या सपोर्ट जवळ ट्रेड करत असलेली बघायला मिळते. ब्रेकडाऊन झालं तर अजून खाली येईल, त्यामुळं पहिला हप्ता तर लावायला हरकतच नाही. मी 150च्या खाली आल्यानंतरच पहिला हप्ता लावा म्हणून सांगितलं होतं की ज्यांना खरेदी करायची त्यांनी 150च्या खाली येऊ द्या, त्याच्यानंतर खरेदीला चालू करा. आता तर 126 आहे. जर अजून कोणी खरेदी केली नसेल, ह्या 5 कंपन्यांपैकी हाऊसिंग फायनान्सची कोणतीच कंपनी तुमच्याकडे नसेल तर एखादी कंपनी ठेवायला हरकत नाही, परंतु सगळ्या कंपन्या ठेवायच्या नाही. 1 किंवा 2 कंपन्या तुम्ही ठेवू शकता. मित्रांनो, व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगू शकता. जर आवडत असेल लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.